ठरलं तर मग या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता रविराजांना अर्जुन म्हणतोय, म्हणजे प्रतिमा आत्याचा महिपत सोबत काही संबंध असेल का? यावरती रविराज सांगायला लागतायत, अरे कसं शक्य आहे? नाही नाही, हे शक्यच नाहीये. प्रतिमाचा काही संबंध असणं शक्य नाहीये. म्हणजे बघ ना, प्रतिमा कधी त्याला भेटलीही नाहीये. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, कदाचित सिनियर आपल्याला माहित नसेल, प्रतिमा आत्याचा आणि त्याचा काहीतरी संबंध असणार आहे. त्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीत. प्रतिमा आत्या तुला आठव, म्हणजे खरं सांगू का, तर आता हा महिपत ही तीच व्यक्ती आहे ज्याच्या मुलीने विलासचा खून केला होता आणि त्या केसच्या संदर्भात मधुभाऊंना अडकवलं होतं. तुला काही आठवतंय का? असं म्हणत तो प्रतिमाला आता स्मृतीवरती जोर द्यायला सांगतोय. आणि त्यानंतर प्रतिमाला आठवतंय ते म्हणजे 22 वर्षापूर्वीचं सत्य, ज्या वेळेला महिपतने आपला अपघात घडवून आणला होता आणि त्यानंतर स्वतः आता ज्या वेळेला इकडे वाचण्यासाठी धडपडत होती प्रतिमा, त्यावेळेला तिच्यावरती आता इकडे जळक्या लाकडाने वार केला होता. हे सगळं आठवल्यावरती प्रतिमा खूपच हायपर व्हायला लागते. अपघात, अपघात, अपघात असं म्हणायला लागते. आणि त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, तुमचा जो काही वर्षापूर्वी अपघात झाला आहे त्याचा संदर्भ काही याच्याशी असेल का रविराज काका? यावरती रविराज म्हणतात, त्या अपघाताचा संबंध? मला तर काहीच कळत नाहीये प्रतिमा, तू त्या अपघाताच्या बद्दल बोलतेस का? असं म्हणत आता इकडे रविराज सांगायला लागतात, जर त्या अपघाताशी महिपतचा काहीही काडी मात्र संबंध असला तरी सुद्धा मी त्या महिपतला जिवंत सोडणार नाहीये. आणि आणि या सगळ्यामध्ये आता महिपतला जिवंत तर नाही सोडणार, त्याला मारून मला फासावरती जायला लागलं तरी सुद्धा बेहत्तर, मी या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे करणार नाही, असं म्हणत रविराज चिडलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी आता निर्णय घेतलाय. अर्जुन त्यांना शांत करतोय आणि आता सिनियर तू शांत हो, तोपर्यंत प्रतिमाची थोडी तब्येत बिघडलेली आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन रविराजांना सांगतोय की मला काय वाटतं, त्यावेळेच्या केसची फाईल किंवा असं काही असेल तर तू मला दाखव, आपण त्याच्यावरून काही शोध लागतोय का हे बघूया, की त्या अपघाताशी काही संबंध होता का? यावरती रविराज आता त्यावेळेच्या केसच्या सगळ्या फाईल त्यांनी ज्या जपून ठेवलेल्या आहेत त्या आणण्यासाठी आता आपल्या रूममध्ये गेल्यावरती इकडे अर्जुन सायलीला सांगतोय, एक काम करूया, आपण जरा बाहेर जाऊया, प्रतिमा आत्याला जरा झोप लागलेली आहे, त्यामुळे आपण बाहेर जाऊन बोलू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. असं म्हटल्यावर ती सायलीला घेऊन आता अर्जुन बाहेर आलेला आहे. आणि अर्जुन बाहेर येऊन सायली सोबत बोलतोय. इकडे तोपर्यंत आता प्रिया विचार करते आहे की अजून या सदा आणि मैना यांचा कॉल का नाही आलेला आहे, म्हणजे अर्जुन तिकडे येऊन गेला होता का नाही गेला, यांनी काही कळवलंच नाही. आणि त्याच वेळेला ती आता कॉल करते. कॉल केल्यावरती ती म्हणते, हॅलो तन्वी बोलते, मी तन्वी. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हा तन्वी बोल बोल, काय म्हणतेस? यावरती ती म्हणते, काय झालं, म्हणजे झालं का हे सगळं, येऊन गेला का अर्जुन? यावरती आता इकडे सांगायला लागतो सदा आणि मैना, हो हो येऊन तर गेले, आणि तू जे काही बोललीस ना तसंच सगळं आम्ही आता केलेलं आहे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, मग मला फोन करून कोण कळवणार? मला फोन करून तुम्ही कळवायला नको होतं का की ते दोघं जण येऊन गेलेत म्हणून? यावरती मग आता ती सांगायला लागते मैना की अगं, तुझा फोन कुठे आहे माझ्याकडे? आमच्याकडे तुझा फोन काही सेव्ह नाही ना, म्हणजे यांच्या मोबाईलमध्ये तुझा फोन सेव्ह नसल्या कारणाने हे सगळं झालंय ना. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, ठीक आहे ठीक आहे. आणि तिला आठवतं की ज्या वेळेला आपण आता मागे त्यांना चोरून चोरून फोन केला होता त्यावेळेला आपला फोन त्यांच्याकडे सेव्ह नव्हता. ते म्हणतायत ते बरोबर आहे, असं आता ती विचार करते. आणि त्यानंतर मग आता ती सांगते, ठीक आहे, आधीपासून फोन सेव्ह नसेल तर नसू दे, पण आत्ता तरी तुम्ही तो फोन सेव्ह करून ठेवा. असं म्हणत ती तो फोन सेव्ह करून ठेवायला सांगते. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग प्रिया सांगते, हे बघा, ज्या काही अपडेट असतील किंवा जे काही तिकडे असेल ते सगळं मला कळवायचं आहे. काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट मला समजलीच पाहिजे. असं म्हटल्यावर ती आता इकडे ते सांगतात, हो पण त्याचं काय आहे ना पोरी, आमच्याकडे वाण सामान आणायला पैसे नाहीयेत, तर त्याचं काही होईल का? यावरती ती म्हणते, माहितीये तुमची नाटकं, मला पाठवते, मी पैसे पाठवते तुम्हाला. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते की मी तुम्हाला पैसे पाठवून देते. तोपर्यंत हे सगळं चालू असताना
इकडे आता ती पैसे पाठवून देण्यासाठी येते आणि ती म्हणते की ह्यांना अशाच पद्धतीने गोल 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 घुमवत मला ठेवायचं आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा यांना आता अशाच प्रकारे मदत करून घ्यायची. अर्जुन सायलीचा काटा काढायचा. इकडे तो आता इकडे आलेला आहे सचिन आणि तो साक्षीला सांगतोय, "बरं, मला तुला काय म्हणायचंय माहितीये का? म्हणजे आता कशी झाली पूजा? मस्त वाटलं ना एकदम?" यावरती ती म्हणते, "हो, पूजा असली की प्रसन्न वाटतं आणि खरंच तू माझ्यासोबत आहेस ना, मग छान वाटलं." यावरती सचिन सांगायला लागतो, "खरं सांगू का? तर तुझ्यासाठी ही पूजा केली की नाही, तुला छान वाटलं म्हणजे मला छान वाटलं असं समजायचं." असं म्हणत तो आता बोलतोय. बरं हे सगळं झाल्यावरती लगेचच आता इकडे तो आपला मोबाईल पाहतोय. मोबाईल पाहिल्यावरती प्रेक्षकांनो त्याच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे, की या सगळ्यामध्ये आता अस्मिता दिल्लीला जायला निघाले. अस्मिता दिल्लीला जायला निघाले म्हटल्यावरती तो आता घाबरतो आणि जर का आता ही अस्मिता दिल्लीला गेली तर माझं काही खरं नाही, असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर मग लगेचच तो आता सांगायला लागतो, की "अगं सॅम, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे तुला माहिती आहे का, काय झालंय ते? अगं म्हणजे मी इतका वेळ फोनच नाही ना पाहिला. हा फोन न पाहिल्या कारणाने आता खूप मोठा गोंधळ झालाय. मला अर्जंट जावं लागणार आहे, मला अर्जंट जावं लागणार आहे." असं म्हणत तो तिकडून धावत पळत निघालाय आणि ती सांगते, "अरे ऐक तरी." पण तो काहीच ऐकत नाहीये आणि त्यानंतर लगेचच आता इकडे तो सांगतोय, की नाही, नाही, अगं हे बघ, मला दिल्लीला काम आहे, मी जातो." आणि तो डायरेक्ट निघालेला आहे दिल्लीला जायला. इकडे तोपर्यंत सूप घेऊन आलेली आहे ती म्हणजे आता सुमन आणि "वहिनी तुम्ही सूप पिऊन घ्या बरं." असं म्हणत ती आता सूप प्यायला देते. इकडे अर्जुन सायली बाहेर आले त्यावेळेला अर्जुन सायलीला तो फोटो दाखवतोय आणि "मी मधुभाऊंच्या इथे गेलो होतो. मधुभाऊंच्या इकडे गेलो आणि त्यांना आता तो फोटो मी दाखवलेला आहे." मधुभाऊंना तो फोटो दाखवलाय आणि मधुभाऊंनी सांगितलंय, की "ही तू नाहीयेस." यावरती सायली म्हणते, "मग हे कसं शक्य आहे? मला तर खरंच काही कळतच नाहीये, की जर का ही मी नाहीये तर माझा गाठोडं कुणी बदललं?" यावरती अर्जुन सांगायला लागतो, "खरं सांगायचं तर आता आपल्याला या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष तर लावायलाच पाहिजे. कारण काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे तुझं गाठोडं कोण बदलू शकतं?" यावरती विलास ती म्हणते, "नाही, पण विलास तर इकडे मधुभाऊंच्या इथून आता आश्रमातून हे घेण्यासाठी आला होता ना पेपर. तर तो का बरं या सगळ्यामध्ये आता माझं गाठोडं चोरण्याचा प्रयत्न करेल? त्याला माझ्या पर्सनल ओळखीशी काय आहे?" यावरती मग आता तो सांगायला लागतो, "नाही, नाही, पण काही झालं तरी तुझा फोटो बदलला गेलाय ना, काहीतरी संबंध आहे ना." महिपतचा काळ सदा आणि मैना यांच्या सुद्धा बोलण्यामध्ये हा संबंध आलेला आहे, कळतंय ना तुला? म्हणजे त्यामुळे काहीतरी गडबड आहे. आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे. कुणीतरी आहे, काहीतरी करतंय म्हणजे त्याच्यामुळे तुझी ओळख बदलण्याचा प्रयत्न करतंय. असं आता महिपत नक्कीच हे सगळं करू शकतोय, पण महिपत हे सगळं का करेल हे काही कळत नाही. त्यावेळेला सुमन आता सूप घेऊन बाहेर आलेली आहे आणि सुमन आता विचार करते, हे महिपतच्या बद्दल आता काय बोलतायत? म्हणजे ह्यांना समजलं असेल का, की आता महिपत म्हणजे खरं तर महिपत आणि यांचा काही संबंध आहे? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे असं आता ती विचार करायला लागते आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली तो विषय बदलतात आणि आता ते काहीच बोलत नाहीयेत. त्यामुळे सुमनला जरा जास्त संशय आलेला आहे. मग हे सगळं चालू असताना इकडे आता साक्षीचा सीन आपल्याला दाखवला जातो. साक्षी आता प्रेक्षकांनो चांगलीच हादरलेली आहे. साक्षीला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसलाय आणि तिला आता सचिन निघून गेल्यामुळे आता काही कळतच नाहीये, की नक्की आता काय करायचंय ते आणि ती उदासपणे बसलेली असताना त्याच वेळेला मग आता तिकडे महिपत येतो आणि "काय झालं?" यावरती ती सांगते, "मी हारले. मी हारले, पूर्णपणे हारले. सचिन गेला." यावरती तो म्हणतो, "अगं कामानिमित्त गेलाय ना." यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती, "नाही अण्णा, तो गेला मला सोडून. मला असं एकटं पडल्यासारखं झालंय." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे महिपत सांगायला लागतो, "काय चाललंय काय तुझं?" अस्मिता दिल्लीला प्रेक्षकांनो पोहोचलेली आहे. ती दार वाजवतीये. रूमचं दार बराच वेळ उघडत नाहीये आणि त्यामुळे ती आता अस्वस्थ झालेली आहे. काय झालं असेल? सचिन इकडे नसेल का? इकडे तोपर्यंत साक्षी सांगते, "अण्णा, कधी नाही ते मी कुणाच्या तरी प्रेमात पडलेली आहे आणि तो मला सोडून जाण्याची मला खूप भीती वाटते अण्णा. अण्णा, हे सगळं माझ्यासोबत का होतंय?" असं म्हणत ती आता बोलत आहे. त्यावरती महिपत म्हणतो, "ए पोरी,
काय झालंय काय तुझं? म्हणजे आता ज्या वेळेला त्या आता गडकरीला तू अडकवलं होतंस, त्यावेळेला साखरपुडा मोडला तरी नाही रडलीस. ज्या वेळेला आता तो तुझा कुणाल, तो तर फासावरती लटकला तरी नाही लढलीस आणि आज आज काय तुला असं झालंय, की ज्याच्यामुळे तू आता या सगळ्यामध्ये तू रडायला लागलेस? यावरती आता इकडे ती सांगायला लागते, कारण अण्णा मी त्याच्या प्रेमात पडते. इकडे बराच वेळ दार वाजवल्यावरती मग आता दार उघडलं जातं आणि दार उघडलं गेल्यावरती आता सचिन सरप्राईज झालंय अशी ऍक्टिंग करतोय आणि तो आता म्हणतोय, अगं तू अस्मिता इकडे? अगं व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज, म्हणजे तू म्हटली होतीस की मी इकडे येणार आहे, पण तू खरंच इकडे येशील असं मला वाटलं नव्हतं. अस्मिता म्हणते, पण काय इतका दार उघडायला उशीर? यावरती तो सांगतो, अगं मी झोपलो होतो. ये ये, तुला बघून मला खूपच आनंद झालाय असं तो बोलतोय, पण त्याचं बोलणं आणि त्याचं करणं या दोन्हीमध्ये खूप फरक असल्याचं प्रेक्षकांनो आपल्याला दिसत आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता सांगायला लागलेली आहे साक्षी, की अण्णा मला ना खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय ते. मला असं वाटतंय की तो ना मला फसवतोय आणि मी त्याच्या प्रेमात पडले, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाहीये. यावरती अण्णा सांगायला लागतात, हे बघ, जर पोरी तो तुला फसवतोय असं तुला वाटतंय ना तर, आणि माझ्या समोर जर सत्य आलं ना तर, तर मात्र मी त्याला असे तुकडे तुकडे करून त्याला गिधाडाला खायला घालीन आणि बघ तू आता काय ते, असं म्हणत आता इकडे तो सांगतो, तू चिंता करू नको, मी त्याला धडा शिकवीन. पण प्रेक्षकांनो इकडे आता अस्मिता खूपच अस्वस्थ आहे आणि तिला आता या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत आहे, की आपल्यासोबत हे सगळं असं घडतंय. म्हणजे आपण त्याच्यावरती प्रेम केलं, तो असं वागतोय. इकडे आता सांगत आहे सचिन, की हे बघ, खूप छान झालंय तू इकडे आलेस ते. मला तर खूपच आनंद झालाय, पण तुला तर दगदग झाली नाहीये ना? असं म्हणत बस तू इथे. इतका त्रास करून तू आलेली आहेस, हे काही चांगलं नाहीये, असं म्हणत तो तिला बसायला सांगतो. बरं, हे सगळं होत असताना ताबडतोब लगेचच तो तिच्यासाठी आता काहीतरी ज्यूस वगैरे मागवायला जातो आणि त्याच वेळेला अस्मिता तिथे असलेला आता इकडे एक कार्ड पाहते. तोपर्यंत इकडे आता सांगत आहे ती, म्हणजे साक्षी, की अण्णा अहो मी त्याच्या प्रेमात पडले. मी आधी तर असा विचार केला होता, की मला त्याच्यासोबत पळून जायचं आहे. म्हणजे फक्त मला त्याच्यासोबत जायचं आहे फॉरेन कंट्रीमध्ये आणि फॉरेन कंट्रीमध्ये मला आता जाऊन तिथे फक्त आणि फक्त सेटल व्हायचं आहे. पण हे सगळं करत असताना मी कधी, कुठे, कशी त्याच्या प्रेमामध्ये पडले खरंच मला कळलेलं नाहीये आणि हे सगळं सगळं जे काही घडलं ना, ते मला न कळत घडलंय आणि मी खरंच त्याच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, तू प्रेमात पडलीस, आणि महिपत हादरलाय. कारण इथेच आपली पोरगी प्रेमात पडल्यामुळे आता मात्र खूप मोठा गडबड झाले, ही त्याला कळले, कारण ह्या मुलाने फसवलं तर मात्र काहीच खरं नाहीये. ही गोष्ट त्याला सुद्धा समजली आणि हे किती भयंकर आहे हे त्याला समजलेलं आहे, कारण साक्षीची अवस्था खूप विचित्र आहे. इकडे तोपर्यंत अस्मिता एक लेटर पाहते आणि ज्याच्यावरती आता इकडे 2 तासापूर्वी सचिननी चेक इन केलेलं असतं. मग अस्मिताचा संशय आता प्रेक्षकांनो बळावलेला आहे. अस्मिता या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच अस्वस्थ झालेली आहे आणि अस्मिता त्याला विचारते, तू माझ्याशी खोटं बोललास? यावरती तो म्हणतो, काय बोलतेस तू? यावरती ती सांगते, तू तर मला म्हटला होतास की तू कधीच दिल्लीला आलेला आहेस, पण तू दिल्लीला आत्ता आलास, 2 तासापूर्वी चेकिंग केलंस. यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, तू माझ्यावरती संशय घेतेस अस्मिता? अस्मिता असं काय करतेस? अगं ह्याचं सिंपल कारण हे आहे, की मी खरं तर या सगळ्यामध्ये आता दुसऱ्या दुसऱ्या हॉटेलला थांबलो होतो आणि मी दुसऱ्या हॉटेलला थांबून आता ते हॉटेल आवडलं नाही म्हणून मी इकडे आलोय आणि तू माझ्यावरती शंका घेतेस. अस्मिता, तू कसं असं माझ्यासोबत वागू शकतेस? यावरती अस्मिता म्हणते, सॉरी सॉरी, खरं तर मला तसं म्हणायचं नव्हतं. यावरती तो म्हणतो, मग? त्यावरती ती म्हणते, खरंच सॉरी, मला माफ कर सचिन, मी तुझ्यावरती अशा प्रकारचा संशय घेतला. असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत इकडे आपल्याला घरचा सीन दाखवला जातो. अर्जुन आणि सायली हे आता विचार करत असतात, की महिपतचा या सगळ्याशी काही संबंध असेल का? महिपतचा काही संबंध नसेल का? त्यांना काहीच कळत नसतं आणि हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सायली म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, आपण एक काम करूया, आपण या सगळ्यामध्ये आता इकडे महिपतला जाब विचारूया का? अर्जुन म्हणतो, बेस्ट आयडिया, एकदम बेस्ट आयडिया आहे. म्हणजे खरं सांगू का, तर आता आपण एक काम करूया, आपण आता महिपतकडे जाऊया. मग तो तुला विचारेल की कॉफी घ्यायची आहे का तुला? नाही, मग तू सांग की मी फक्त आलं घेतलेला चहा घेते. मग तो तुला चहा देईल आणि त्यानंतर तो तुला बसायला सांगेल
आणि त्यानंतर तू त्याला प्रश्न विचार. आणि खरं तर त्याच्या मुलीला जेलमध्ये पाठवलंय. त्याची मुलगी जेलमध्येच तिकडेच तिने आता खून झालेला आहे तिचा आणि हे सगळं आपल्यामुळे घडलंय. तरी पण तो आपल्याला आता बसायला देईल. बसायला दिल्यावरती तो आपल्याला विचारेल, की "काय हवे तुम्हाला माहिती?" मग तू त्याला सांग, की "मला अशी-अशी माहिती पाहिजे. 22 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला, त्याच्याशी तुमचा काही संबंध आहे का?" आणि मग तो तुला सगळी माहिती देईल. आणि त्यानंतर मग आता तू सांग, की "मी इथे व्हिडिओ कॅमेरा लावलाय आणि व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्ड होतंय हां, महिपत, नीट बोला." आणि मग तो तुला रेकॉर्ड करून देईल. सायली म्हणते, "इतकं सगळं बोलायची काय गरज आहे? नीट सांगितलं असतं, की ही आयडिया बरोबर नाहीये, ते झालं असतं." यावरती अर्जुन म्हणतो, "काय विचार करतेस तू?" आणि ह्या दोघांचं बोलणं चालू आहे. मग सायली थोडा वेळ शांत बसले. ज्या वेळेला सायली शांत बसलेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे म्हणजे अर्जुन तिला सांगतोय, की विचार करूया आपण. काहीही झालं तरी महिपतला अडकवायलाच पाहिजे." आणि त्याच वेळेला दोघं जण एकाच वेळेला हे वाक्य बोलल्यावरती सायली म्हणते, "तुम्ही माझी कॉपी करताय का?" अर्जुन म्हणतो, "नाही, कॉपी नाही. आपले विचार इतके जुळतायत, की आता आपण एकच वाक्य सारखं-सारखं बोलतोय." असं म्हटल्यावरती ती म्हणते, "पण महिपतला अडकवायचं कसं?" त्यावरती तो म्हणतो, "महिपतला अडकवायचं तो विचार करायला पाहिजे." मग सायलीला आता एक युक्ती सुचते. सायली विचार करते, की ज्यावेळेला महिपतला आम्हाला अडकवायचं होतं, तेव्हा त्यांनी युक्ती केली होती. गाडीच्या बोनेटवरती त्यांनी आता लिहून ठेवलं होतं, की तुमच्याबद्दल सगळी माहिती मला माहिती आहे. पण त्यावेळेला आपली बाजू खरी होती आणि त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नव्हतं. पण आत्ता जर का महिपत या सगळ्यामध्ये आता इन्व्हॉल्व असेल, तर आता इकडे आपल्याला हे करणं सोपं जाईल." आणि त्यावरती मग आता ती लगेचच सांगायला लागते, "हे बघा, ज्यावेळेला महिपतला आपल्याला अडकवायचं असेल, तर त्यावेळेला आता इकडे आपण काय म्हणजे त्याने काय केलं होतं, त्याला अडकवायचं होतं तेव्हा, त्याने आपल्याला आता असं इशारे दिले होते, की तुम्ही काय केलंत ते माहिती आहे वगैरे. आणि पण त्यावेळेला आपली बाजू खरी होती म्हणून आपण ठाम होतो. पण यावेळेला जर महिपत आता अ, हे असेल म्हणजे जर का महिपत गिल्टी असेल, तर आता आपण एक काम करू शकतो, की आपण त्याला अशाच पद्धतीने अडकवू शकतो आणि तो काहीतरी वेडं-वाकडं पाऊल उचलेल आणि आपल्याला समजेल." त्यावरती सायली हे सगळं बोलल्यावरती मग आता ती म्हणते, "नाही, नाही, ही पण आयडिया काही बरोबर वाटत नाहीये ना." अर्जुन म्हणतो, "नाही, नाही, ही आयडिया एकदमच सुंदर आहे." म्हणजे ज्यावेळेला सायली 2.0 जागी होते ना, त्यावेळेला नक्कीच काहीतरी चांगलं भेटतं. खूप खूप सुंदर आयडिया आहे. आता आपण असंच करायचं आहे. महिपतला आपल्या आता याच्यामध्ये अडकवायचं आणि महिपत या सगळ्यामध्ये अडकला, की आता त्याला बरोबर रीतीने आपण हे करायचं. असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग ठरतं. आता महिपतला अडकवायला ते समोर गेलेले आहेत. इकडे महिपतला कुणाचा तरी फोन आलाय. फोन आल्यावरती महिपत बाहेर आलाय. महिपत बाहेर आल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन आणि सायली यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. त्यांचा पुढच्या प्लॅनिंगचा भाग असतो, की महिपतच्या खिशामध्ये चिठ्ठी टाकणं. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सायली सांगत आहे, "अर्जुन सर तो बाहेर आलाय. तुम्ही जा आणि त्याच्या इथे चिठ्ठी टाका." असं म्हटल्यावरती इकडे आता साक्षी प्रोफाईल चेक करते आहे. ज्यावेळेला ती प्रोफाईल चेक करते, त्यावेळेला तिला कळतं, की सचिनने सगळीकडून आपलं प्रोफाईल डिलीट करून टाकलेलं आहे. आणि मग साक्षी चिडते, आरडाओरडा करायला लागते आणि आता स्वतःचीच नस काटून घेण्यासाठी तयार होते. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन येतो आणि एक चिठ्ठी महिपतच्या खिशात टाकतो. चिठ्ठी महिपतच्या खिशात टाकल्यावरती महिपत ती चिठ्ठी वाचतो आणि महिपत हादरलेला आहे. आणि आता इथेच महिपत चूक करणार आणि महिपत काय चूक करणार, कशी चूक करणार आणि सायली आणि अर्जुन महिपतला या चुकीमुळे कसे अडकवणार किंवा 22 वर्षापूर्वी त्याचा काही संबंध आहे का, हे कसं शोधून काढणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.